सामाजिक न्याय, शांतता आणि बौद्ध धर्माच्या महत्वाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन दीक्षाभूमीच्या नूतनीकरणाचा संकल्प केला आमच्या विचारशील देवाभाऊंनी। लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात आशेचे किरण आणते। महाराष्ट्रातील वंचित बहिणींच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी आमचे संवेदनशील देवाभाऊ घेऊन आले आहेत लाडकी बहीण योजना। विदर्भातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। उषाचा नवरा उपचारासाठी मुंबईला जात असताना प्रवासातच मरण पावला, तर स्वातीला प्रसूती दरम्यान आधुनिक सुविधांच्या अभावामुळे जीव गमवावा लागला। जगभर वैद्यकीय क्षेत्र प्रगत होत असताना विदर्भात आधुनिक रुग्णालयांची कमतरता असल्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत। डॉक्टर्सनीही विदर्भात नवीन अत्याधुनिक रुग्णालयांच्या उभारणीची मागणी केली आहे, ज्यामुळे आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होऊ शकेल। मग देवाभाऊंनी अजिबात वेळ न वाया घालवता विदर्भासाठी 6 नवीन अत्याधुनिक हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली। आता विदर्भातील जनतेला इलाजासाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जायची गरज लागणार नाही। कॅन्सर असो किंवा अवघड ऑपरेशन्स, सगळे इलाज आता विदर्भातच होणार। आज विदर्भाची जनता चिंतामुक्त मोकळा श्वास घेत आहे। जेव्हा महाराष्ट्रावर दुष्काळ, उपासमार आणि गंभीर कृषी संकटांनी घाला घातला, तेव्हा त्यांच्या त्रासांचं समाधान बनून आला एक कार्यशील कुशल प्रशासक। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की गडचिरोली सारख्या उपेक्षित भागात राहणाऱ्या आपलं आयुष्य नक्सली बंदुका आणि गोळ्या पाण्यातच निघून जाणार। तिथे गोळ्या आणि बंदुका चालणार, तिथे रोजगार कसा मिळणार? हॉस्पिटल, कॉलेज सारख्या सुविधा देखील कशा उपलब्ध होणार? नक्सली आतंकवादामुळे हा प्रदेश नेहमीच दुर्लक्षित राहिला। कुठलेही उद्योग येथे येत नसल्यामुळे येथील अनेक पिढ्या वाया गेल्या आणि म्हणूनच अशा उपेक्षितांची व्यथा समजून त्यांना आर्थिक सामाजिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने देवाभाऊंनी गडचिरोलीमध्ये स्टील प्लांट घेऊन यायचा निर्णय घेतला। नवीन होऊ घातलेल्या स्टील प्लांटमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे। आता तेथील तरुण नक्सली कारवायांमध्ये भाग न घेता स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न पाहू लागला आहे। आशा आई म्हणून एकीकडे स्वतःच्या मुलांना पाहून आनंदी होत होती, तर दुसरीकडे विदर्भात राहणाऱ्या आपल्या दादाच्या आठवणीत तिचं मन व्याकुळ होत होतं। अमेय आणि अक्षताला या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती, म्हणूनच त्यांनी त्यांच्या आईला गाडीने ड्राईव्ह करत मामाच्या गावाला घेऊन जायचा निर्णय घेतला। कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही विचार करतच असाल की 2 दिवस गाडी चालवून कोणी मुंबईहून नागपूरला जातं का? गाडी फक्त 12 तासात मुंबईहून नागपूरला पोहोचली। कसं शक्य आहे? समृद्धी महामार्गामुळे। हा महामार्ग बांधून देवाभाऊंनी सर्व जिल्ह्यांना कृषी, उद्योग, पर्यटन, लघु उद्योग सारख्या माध्यमातून नवनवीन संध्या उपलब्ध करून दिल्या। ताशी 150 किलोमीटर वेग, दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी, अद्यावत रस्ते, मोठमोठे पूल यांचा आनंद लुटत सगळे सुखी प्रवास करू लागले। आशासारख्या अनेकांच्या आयुष्यात देवाभाऊंनी खऱ्या अर्थाने मोठ्या भावाची भूमिका बजावली।
बदल हा अनिवार्य घटक आहे. आपले आजोबा पणजोबा बैलगाडीने शेतावर जात. आपले वडील बस, रिक्षा, गाडी किंवा मोटरसायकलने कामावर जाऊ लागले. त्यात प्रदूषणाचा त्रास होत, इंधनाचा खर्च होत, रहदारीमुळे खूप वेळ वाया जात. या सगळ्यामध्ये एक मोठा काळ गेला आणि आपल्याला वाटू लागले की बदल थांबला की काय. नाही नाही नाही. मग आले महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारे देवाभाऊ, ज्यांनी स्वस्त, जलद, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केलेली नागपूर मेट्रो बांधली. आज तुमच्या आमच्या सारखे अनेक कुटुंब मेट्रोनी प्रवास करत आहेत आणि येणाऱ्या अनेक पिढ्या करत राहतील. कोपरगावात पहाटेच्या वेळी शांती शिक्षिका, नयना खेळाडू आणि कपिलाबाई कीर्तनकार एसटी बसची वाट पाहत आहेत. पूर्वी इथे थोड्याच महिला दिसत असे, पण आता अनेक स्त्रिया सुरक्षितपणे प्रवास करताना दिसतात. हे शक्य झालंय महिला सन्मान योजनेमुळे. या योजनेने महाराष्ट्रातील महिलांना 50% सवलतीत एसटी बसने प्रवासाची सुविधा मिळवून दिली व प्रवास अधिक सुखद आणि किफायतशीर देखील झाला. याचा फायदा असा झाला की पैशांच्या होणाऱ्या बचतीमुळे शांतीला घर खर्चासाठी जास्त पैसे मिळू लागले. नयना स्वतःसाठी रनिंग शूज घेऊ शकली, तर कपिलाबाईंनी कीर्तन शाळा सुरू केली. खेळ असो किंवा व्यवसाय, महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत. देवाभाऊंनी ही योजना आणून महिलांना सक्षम आणि सन्मानित केलं आहे. महाराष्ट्रातील वरिष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळांच्या यात्रेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे देवाभाऊ घेऊन आले आहेत तीर्थदर्शन योजना. या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 139 तीर्थस्थळांवर मोफत यात्रा करण्याची सुविधा मिळेल. यामध्ये देशभरातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 धार्मिक स्थळांचा समावेश आहे, ज्यात वैष्णो देवी, अमरनाथ, स्वर्ण मंदिर, राम मंदिर आणि जगन्नाथपुरी यासारखी प्रमुख स्थळे देखील आहेत. पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राच्या इतिहासाचा श्रीमंत वारसा आणि IT व ऑटोमोबाईल उद्योगांचं केंद्र. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात जलद वाहतूक व्यवस्थेची गरज ओळखून पुणे मेट्रो सारखी महत्वाची योजना राबवली. सध्या पुण्यातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासात 100 मिनिटांपेक्षा अधिक वेळ जातो, ज्यामुळे अनेक जण खाजगी वाहने वापरतात आणि वाहतूक कोंडी होते. पुणे मेट्रोमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांचा प्रवास सोपा होईल. पर्पल आणि ॲक्वा लाईनमुळे यांची अनुभूती येत आहे. पुणे मेट्रो भविष्यात नक्कीच वाहतुकाची कणा बनेल. माझ्या आई बाबांना मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी मला कधीही कशाचीही कमी पडू दिली नाही. परिस्थितीवर मात करून त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. जशी सगळ्यांच्या वडिलांची इच्छा असते तशी माझ्याही वडिलांची इच्छा होती की ते सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या करिअरमध्ये सेटल व्हावं. पण आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये मला मिळेल ती नोकरी स्वीकारायची घाई करायची नव्हती. नाईलाजाने माझ्या वडिलांना सेवानिवृत्तीनंतर देखील काम करावे लागत होते. याच दरम्यान मला देवाभाऊंच्या पुढाकाराने सुरू झालेल्या माझा लाडका भाऊ योजनेबद्दल कळलं. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आज मी बाबांना हक्काने सांगू शकलो की तुम्ही आता आराम करा आणि त्याचबरोबरीने जोमाने स्वतःसाठी नोकरी पण शोधू शकलो. प्रत्येक मुंबईकरासाठी महत्वाचा आहे त्याचा वेळ. जेव्हा मुंबईचा सामान्य माणूस आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट करत होता, तेव्हा त्याच्या कष्टाला आरामदायी बनवण्यासाठी आणि त्याचा वेळ वाचवण्यासाठी मुंबई मेट्रो
घेऊन आले आपले मेहनती देवाभाऊ. महाराष्ट्रातील महिला आणि त्यांच्या कुटुंबांच्या विकासाचा विचार करून त्यांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांच्या आरोग्य समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक घराला दरवर्षी 3 LPG सिलेंडर मोफत दिले जातील, ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबे लाभान्वित होतील. आणि हे सर्व शक्य झालं आमच्या संवेदनशील देवाभाऊंमुळे. एकेकाळी गिरगाव म्हणजे मुंबई असे समजले जायचे. नंतर वसती दादरपर्यंत वाढली आणि मुंबई बोरिवली पलीकडे गेली. ठाणेही गेल्या 30-40 वर्षात मोठे शहर बनले. मात्र यातून वाहतुकीची समस्या गंभीर होत गेली. घोडबंदर रोडनी प्रवास करणे म्हणजे लोकांच्या मनात भीतीच भरते. असे वाटत होते की ह्यावर कोणताही उपाय नाही. तेव्हा देवाभाऊंनी बोरिवली ठाणे जोडणारा सर्वात लांब शहरी टनल तयार करायचा घात घेतला. या टनलमुळे निसर्गाची हानी न करता मुंबईकरांचा प्रवास सुखर होणार असून त्यांच्या वेळ वाचणार आहे. मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिकमध्ये न अडकता वेळीची बचत होते आहे म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. मुंबईकरों का समय बचाना और उनके जीवन को गतिशील बनाना महाराष्ट्र के इंफ्रामैन हमारे देवाभाऊ का संकल्प रहा है. उत्तर के कांदिवली से दक्षिण के मरीन लाइंस को जोड़ने वाले कोस्टल रोड के बारे में पिछले 25 सालों से सिर्फ चर्चाएं होती रही थी, लेकिन अब उसे पूरा कराकर मुंबईकरों के विकास को देवाभाऊ ने नए पंख लगा दिए हैं. महाराष्ट्राचा विकास जेव्हा मंदावला होता, जेव्हा युवकांसाठी रोजगार आणि शहरी विकासाची कामं खूपच संथ गतीने सुरू होती, जेव्हा शहरांच्या आर्थिक विकासाला एका नव्या प्रेरणेची गरज होती, तेव्हा आपल्या आर्थिक दूरदृष्टीने विदेशी गुंतवणूक घेऊन आले आपले दूरदर्शी देवाभाऊ. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सज्ज आपल्या महाराष्ट्राच्या इन्फ्रामॅन देवाभाऊंनी लातूर कल्याण एक्सप्रेसवेचा प्रकल्प पूर्ण केला. यामुळे वेळेची बचत होईल, तसेच लातूर, उस्मानाबाद, बीड आणि कल्याण या शहरांच्या मध्ये थेट आणि वेगवान वाहतूक सुलभ होईल. मराठवाडा क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत फायदा होईल आणि उद्योग व व्यवसायांच्या असंख्य संधी निर्माण होतील. मराठवाड्याच्या तप्त मातीला कोकणाच्या शीतल धारांनी जीवनाचे अमृत देणारा मराठवाडा जलग्रीड प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या नियोजित विकासाची एक महान गाथा आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीला पूर्णपणे जाणणाऱ्या देवाभाऊंनी या प्रकल्पाला सुरू करण्यासाठी कुठलीच कसर नाही सोडली. कोकणाच्या विपुल जलस्रोतांना मराठवाड्याच्या कोरड्या नद्या, तालाब आणि शेत्यांच्या ओठांवर आणण्याचा हा प्रयत्न आहे. जिथे वर्षानुवर्ष दुष्काळ होता, तिथे आता हिरवाईची शिंपणा होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती, उद्योग,
आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे, ज्यामुळे मराठवाड्याचे भविष्य उजळलेले दिसणार आहे. मुंबईचा सामान्य नागरिक जेव्हा मुंबई ते नवी मुंबई, रायगड, पुण्याला जोडणाऱ्या सर्व मार्गांवर ट्रॅफिकच्या समस्यांशी झुंजत होता, तेव्हा त्यांचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी आपल्या विकसनशील विचारांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन आले. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, आपले देवाभाऊ. अगर हम बटेंगे तो बांटने वाले